मी आहे आता कोपरीला आणि इथे पाठीमागे ना हा वाईन शॉप आहे. तर तो मगाशी बंद होता. काय भेटला? लेझर भेटला. इकडे इकडे नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आहे आता 3 पेट्रोल पंपला. आता इथे थोडं थांबतो. गॅस आत्ताच भरली मी 326 रुपयाची, पूर्ण रिकामी झाली होती. आणि आज जरा प्रेशर चांगला होता कालच्यापेक्षा. काल पण रिकामी होती तरी पण 300चीच बसली, आज 326ची बसली. थोडीशी गॅस होती त्याच्यात म्हणून, पण काल तर पूर्ण रिकामी झाली होती एकदम ओपन्या. तर आता मी गॅस भरली 326ची. इथे आता थांबलो आहे. बघूयात आजचा दिवस कसा जातो. बघूयात व्हिडिओ आपल्याला ट्रिप कुठल्या कुठल्या मिळतात नेहमीप्रमाणे. तर आता वाजल्यात 7:03 झाल्यात आणि आता आपण उबर आणि रॅपिडो दोन्ही पण ऑनलाईन जाऊयात. कसे ट्रिप भेटतात, कुठे कुठे जाणार आहोत आपण, ते सगळं बघणार आहोत आपण. आणि मध्येच काही काम निघालं रिक्षाचं, देऊ ना करो, काही होऊ शकतं. पावसाळ्यात सांगू नाही शकत मित्रांनो, काही होऊ शकतं त्याच्यामुळे. तर आता उबर आणि रॅपिडो दोन्ही पण ऑन करतो. हे बघा, रॅपिडो तर ऑन गेलेलो आहे मी. अच्छा, उबर ऑलरेडी ऑनलाईन आहे. मगाशीच मी केलं असेल बहुतेक. हे बघा, उबर पण ऑन गेलेलो आहे. हे बघा 0 आणि रॅपिडो 0. तर उबर आणि रॅपिडो दोन्ही पण 0 आहेत आणि मीटर पण 0 आहे. त्याच्यामुळे बघूयात कसे आज आपल्याला ट्रिप मिळतात. आता मी आहे पाठीमागे 3 पेट्रोल पंप आहे, म्हणजे ते पेट्रोल पंप आहेत. आणि मी इथे आहे हरिनिवास सर्कल आणि 3 पेट्रोल पंपच्या मध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कांदिवलीची ट्रिप वाजत होती, लगेच घेतली कोणीतरी, ती परत वाजेल. तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ एंड करायला चाललेलो मी सवयीप्रमाणे. तर असो, चला बघूया पुढे. तर मित्रांनो, मी आलो आता एक छोटीशी ट्रिप घ्यायला. इथेच बाजूलाच आहे, समोर तिकडे उभा होतो आणि इथे आलो आता पिकअप करायला पॅसेंजरला. बघूयात कधी येतात. छोटी ट्रिप आहे, 50-55 रुपयाची. इथेच सर्व्हिस रोडला जायचं आहे आपलं पाचपाखाडीच्या. तर बघूयात, त्यांना पिक करतो आणि त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडतो. खूप टाईम झाला, वाजतच नव्हते ट्रिप. आता ही छोटी वाजली, म्हटलं घेऊन टाकूयात. छोट्या ट्रिपमध्ये तसे पैसे जास्त भेटतात, कारण 1-1.5 किलोमीटरचा ड्रॉप असतो. त्याच्यामुळे 50-55 रुपये त्यातल्या त्यात बऱ्यापैकी भेटतात. त्याच्यामुळे काय वाटत नाही. पण ते कंटिन्यू भेटल्या ना ट्रिप तर बरं वाटतं. अशा खूप टाईमनंतर भेटल्या तर काय फायदा नाही त्याचा. कंटिन्यू भेटत राहतात अशा छोट्या छोट्या ट्रिप. भेटत राहिल्या तशा तर मग फायदा होतो, नाही तर मग नाही. तर बघूयात, त्यांना पिक करतो. आता इथे आलो आहे, मेसेज वगैरे केला आहे मी. तर मित्रांनो, मी आहे आता पाचपाखाडीच्या सर्व्हिस रोडला
ते मेन रोड आहे हायवे आणि ट्रॅफिक खूप लागले या टाईमला. खूप ट्रॅफिक असते मुंबईला जायला, मुंबई साईडला जायला. आता इथे आलो, जस्ट आलो इथे. आता वाजले 7:30 आणि मी तुम्हाला दाखवतो. मगाशी जसं मी म्हटलं की छोटे जे ट्रिप असतात, छोट्या ट्रिप, त्याचे पैसे बऱ्यापैकी भेटतात. म्हणजे आता तुम्हाला दाखवतो आहे बघा. 1 किलोमीटर मी आलो इथे. मगाशी 3 पेट्रोल पंपला होतो आणि मी आता इथे आलो आहे 1 किलोमीटर. 3 मिनटात पोचलो आणि 55 रुपये भेटले, त्याचे 56 रुपये. तर असे कधी कधी छोट्याच्या ट्रिप असतात ना, सकाळच्या टाईमला किंवा संध्याकाळच्या टाईमला चांगले पैसे भेटतात. नंतर 10-11 वाजल्यानंतर ना जरा कमी भेटतात उबरवरती किंवा रॅपिडोवरती. आता ही विक्रोलीची ट्रिप असते. तर हेच होतं. आता इथे आलो आहे मी. बघूयात इथून कुठली ट्रिप मिळते आपल्याला. विक्रोलीची तर वाजत होती. मगाशी इथे आलो तेव्हा मुलुंड ईस्टची वाजत होती, पण ती पटकन कोणीतरी घेतली. मी घ्यायला गेलो आणि हे बघा, आताच मला ना कोलशेतची ट्रिप भेटली होती. नितीन कंपनीचा सिग्नल आहे ना, तिथून पिकअप होता. मी एक्सेप्ट केली आणि इथून असा गोल टर्न मारला आणि जातच होतो. गोल टर्न मारला जस्ट असा आणि त्यांनी कॅन्सल केली. परत येऊन तसाच थांबलोय मी आता. हे बघा, पॅसेंजरचं ना मला हेच कळत नाही. तुम्ही जर नसतं जायचं तर मग कशाला बुक करता. आता जर मी तिथपर्यंत पोचलो असतो आणि कॅन्सल केलं असतं तर माझा लॉसच झाला असता. तेवढं मला जायला लागलं असतं, टाईम वेस्ट झाला असता, त्यात काय भेटलं नसतं. ते एक वेगळं कठीण आहेत पॅसेंजरना, कठीण आहेत. लगेच अरे मी एक्सेप्ट केली आणि लगेच निघालो. असा गोल फिरलोय फक्त इथून असा ना गोल फिरलोय, असा गोल फिरलो आणि तिकडे गेलो. फक्त तिकडे गेलो आणि पॅसेंजरने कॅन्सल केलं. परत तसाच येऊन गोल राऊंड मारला मी इथे असा आणि परत तसाच थांबलो इथे. म्हटलं तुम्हाला दाखवूयात कस्टमरची काय, म्हणजे पॅसेंजरची काय करामत असते ते. तर मित्रांनो, मी आलो इथे पिकअप लोकेशनवर. त्या मॅडम आहेत त्या तिथे हायवेला उभ्या होत्या मेन रोडला. मी आता सर्व्हिस रोडला आहे. तर ऐरोलीची ट्रिप घेतली खूप टाईम नंतर. म्हटलं जाऊ दे घेऊयात, कारण वाजतच नव्हत्या ट्रिप. एक हिरानंदिनीची वाजली होती, ती पण बाजूला एक रिक्षावाला होता, त्याने बहुतेक उचलली लगेच, कारण तो लगेच निघून गेला. बघूयात आता त्यानं पिक करतो आणि ऐरोलीला जातो. मी कधी जात नाही या टाईमला ऐरोली वगैरे साईडला, पण ट्रॅफिक पण बघितली मी एक्सेप्ट केल्यानंतर आणि मग आता आलो पिक करायला. नाहीतर मी कॅन्सल करून टाकली असती लगेच ट्रॅफिक असती तर. आता या टाईमला तर ट्रॅफिक नाही. आता वाजल्यात 7:45. तर चला. तर मी आहे आता ऐरोलीला आणि आत्ताच एका पॅसेंजरला सोडलं इथे पाचपाखाडीवरनं. मी आलो इथे आणि लगेच इथे आल्यावर मला रॅपिडोवर एक पाचपाखाडीची ट्रिप भेटली. पाचपाखाडी म्हणजे कुठली मिनिट बघितली नाही, पण पाचपाखाडी दाखवत होतं. तर इथे येता तर ट्रॅफिक थोडी होती. म्हणजे मला तरी वाटतं ट्रॅफिकला सुरुवात झाली होती. ट्रॅफिक सुरू आहे, त्याच्यामुळे जास्त ट्रॅफिक भेटली नाही मला. आलो म्हणजे थोडा उशीर झाला, पण पोचलो. जास्त ट्रॅफिक नाही भेटली. त्यांना सोडलं आता पॅसेंजरला, लगेच ही भेटली. त्यांना आता पिक करायला जातो आहे. समोरच पिकअप आहे. पिक करतो त्यांना आणि ड्रॉप लोकेशनवर सोडतो. बहुतेक वंदना बस स्टँड आहे ना, तिकडची ट्रिप आहे ही. नीट बघितलं नाही मी, पण तेच दाखवत होतं बहुतेक. तर चला पुढे. तर मी आता आलो आहे पिकअप लोकेशनवर आणि अजून एक सांगायचं होतं, ते राहिलं. मी या टाईमला तर ऐरोली वगैरे साईडच्या ट्रिप घेत नाही, कारण ट्रॅफिक खूप असते, तुम्हाला पण माहीत असेल. आता वाजल्यात 8:19 झाल्यात, पण 7:45ला मी तिकडे होतो पाचपाखाडीला. म्हटलं ट्रॅफिक वगैरे बघून मी चेक करूनच आलो. तरी ट्रॅफिकला सुरुवात झाली होती जसं मी मगाशी म्हटलं, पण काय वाटलं नाही एवढं. या साईडची ट्रिप मी घेत नाही सहसा. म्हटलं आज घेऊयात, कारण खूपच तिथे उशीर झाला. बराच टाईम झाला, तिथे ट्रिप वाजतच नव्हत्या.
ज्या वाजत होत्या त्या लांब लांबच्या वाजत होत्या. म्हटलं जाऊ द्या, घेऊन टाकूयात. मी पहिला ॲक्सेप्ट केली आणि पहिला मॅपवरती चेक केलं ट्रॅफिक आहे की नाही, मगच इथे आलो. तर आता इथे आल्यावर लगेच मला पाचपकाडीची ट्रिप होती, त्यांनाच पिक करायला आलो आहे. वंदना बसस्टँडला आलो आहे मी आता. पॅसेंजरला इथे सोडलं, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं इथलाच ड्रॉप असेल, तर त्यांना सोडलं. आता थोडीशी ट्रॅफिक होती इथे यायला, म्हणजे कळव्याला. बाकी व्यवस्थित आलो एकदम. रॅपिडोवर ट्रिप घेतली होती आणि आता त्यांना सोडलं इथे. आता बघूयात. बघा, विद्या विहारची ट्रिप असते, अंधेरीची ट्रिप असते, लांब लांबच्या ट्रिप असतात. आता ऐरोलीला जाऊन आलो मी, आता परत जाणार नाही. कारण आत्ता जी तिथे ट्रॅफिक लागलेली आहे ना मित्रांनो, जाणं असंभव आहे, असंभव. आता इथे थांबतो साईडला, मस्तपैकी जागा भेटलेली आहे थांबायला. हे अंधेरीची ट्रिप वाजते, काय बोलणार. अरे अंधेरी नको आहे मला बाबा, मला ठाण्यातल्या ठाण्यात द्या, नाही तर मुलुंडला मुलुंडला जायला पण खूप ट्रॅफिक असते. बघूयात, मुलुंडला तर जातच असतो मी. बाकी ऐरोलीला या टाईमला मी जायचो अगोदर, पण नंतर टाळत होतो. आता गेलो मी, म्हटलं जाऊयात, जे होईल ते होईल. जाऊन आलो मी. आता वाजल्यात 9:45 वाजल्यात, म्हणजे 7:45ला मी ठाण्यातनं ऐरोलीला गेलो आणि ऐरोलीवरनं ठाण्याला मी 8:45ला पोचलो. म्हणजे परफेक्ट 1 तास लागला मला 2 ट्रिप घ्यायला. आता ही कुठली वाजते काय माहिती, ठाणे वेस दाखवते. जाऊ दे, स्टेशन वगैरेचे असेल. स्टेशनला पण जाऊन फायदा नाही. कधीतरी वाटलं मूड झाला तर जायचं स्टेशनला, नाही तर मग नाही. तर बघूया आता. हे विक्रोली वगैरे वाजते, लांब लांबच्या ट्रिप वाजत आहेत. काय यार, जरा जवळच्या ट्रिप द्या. असो, मित्रांनो, माझा ना लोकांच्या डेडिकेशन लेवलला सलाम आहे. मी आहे आता कोपरीला आणि इथे पाठीमागे ना हा वाईन शॉप आहे. तर तो मगाशी बंद होता आणि त्याच्या बाहेर ना खूप सारी गर्दी होती. मी करतो गर्दी कसली आहे, गर्दी कसली आहे, खूप सारी गर्दी होती. तर ना लगेच थोड्या वेळात ना तो वाईन शॉपवाला आला, त्याने शटर खोलला आणि उघडला. जी गर्दी जमली ना तिथे, ऑलरेडी तिथे गर्दी होती, पण त्या वाईन शॉपवर एवढी गर्दी झाली ना दारू घ्यायला, बेकार लेवलची. तुम्ही बघू शकता पाठीमागे अजून पण लोक आहेत तिथे, बरीचशी लोक घेऊन पण गेली. आता वाजल्यात फक्त 9, सकाळचे 9 वाजल्यात आणि एवढी लोक. मी इथे आलो, तो बंद होता वाईन शॉप आणि लोक एवढी गर्दी करून आहेत. म्हटलं काय आहे काय आहे, वाट बघतायत मित्रांनो लोक. खतरनाक काम आहे, खतरनाक, कठीण. तर मित्रांनो, मी आहे आता कळव्याला. आत्ता तिथे आलो रॅपिडोवर एक ट्रिप घेऊन, त्यांना सोडलं पॅसेंजरला आणि आत्ता इथे थांबलो आहे जरा. तर दाखवतो तुम्हाला आतापर्यंत किती झालं. आता वाजल्यात 11:22 झाल्यात. ही विट्टाव्याची ट्रिप वाजते, कुठली आहे काय माहिती, जाऊ दे. तर उबरवर 315 झाल्यात. हे बघा, उबरवर महापेची ट्रिप वाजते. 315 उबरवर, रॅपिडोवर 555 असे झालेले आहेत. आणि 11:23 झालेले आहेत, म्हणजे 11:30 वाजायला आल्यात. आणि मीटरवर एक 122ची ट्रिप घेतली. मीटरवर 122ची ट्रिप घेतली आणि आता इथे आलो आहे रॅपिडोवर ट्रिप घेऊन. तर आतापर्यंत एवढे झालेले आहेत, 11:30 वाजायला आल्यात. बघूयात पुढे कसं काय होतं आहे. ट्रॅफिक खूप होती आज, म्हणजे आज नाही, हल्ली जिथे जातो तिथे ट्रॅफिकच भेटते. बाकी काय नाही, बाकी बऱ्यापैकी झालेलं आहे.
बस ना. अरे केवढा घाबरली तो का फास्ट आहे का तो बसला तो बघ बसला बस मग जा बस जा नुसता घाबर तो बंद झाला जा आता. जा आता बंद दिला. बस आता बटन दाबू का दोन्ही चालू होतं वाटते. काय भेटला लेझर भेटली. ए इकडे 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 ए इकडे तीन होता पक्षी किती आहे दोन 16 पेन सगळ्यांना काही ना काही भेटलेच वाटते. त्याला या भेटला. गेम चुकला. थांब रा. दो पे दो मारे हाँ दात दाखव दात. थांब आहे. यो लागला काय तुझी बोल हो ना लास्ट आहे तो लास्ट आहे. पकडा समोर. छोट्या मुलांना द्यायचं असं सांग. तर मित्रांनो आता जातोय घरी. धाब्यावर आलो होतो. बहिणीची फॅमिली आणि आम्ही असं आलो होतो. तर आता जातोय घरी. इथून व्हिडिओ एंड करतो. व्हिडिओ एंड करायच्या अगोदर तुम्हाला दिवसभरातलं दाखवायचं आहे. म्हटलं ते दाखवूया काय काय आपण उबर आणि रॅपिडोवर काय केलं. तर रॅपिडोवर 890 झाले होते. हे बघा दिसतंय का तुम्हाला 890 रॅपिडोवर आणि उबरवर 375. आणि मीटरवर मी काही ट्रिप घेतल्या होत्या. एक 122, एक 26 आणि एक 60 अशा मीटरवर घेतल्या होत्या. त्या लिहून ठेवल्या होत्या. म्हटलं नंतर विसरायला नको म्हणून. तर दिवस छान होता आजचा. म्हणजे दुपारनंतर तर डायरेक्ट घरी गेलो मी. व्लॉग वगैरे काय करायला हे नाही झालं. त्याच्यामुळे मग घरीच गेलो
आणि मग आता इथे आलो संध्याकाळच्या टायमिंगला. इथे जरा लेट झाला. आता वाजल्यात 10:30 वाजल्यात. नाशिक हायवेला हा साई धाबा आहे, तिथे आलो आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह, एंटरटेनिंग आणि ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.